फ्रेंड, हे बघा कांदा कोण चिरते? आमचे साहेब चिरतात. आणि अनवसाठी ना काय बनवणार आहे साहेब तुम्ही? अंडा भुर्जी. अनवच्या अनवसाठी मी अनवची अंडा भुर्जी बनवताय. आता काय करताय ते? हे सध्या मी कांदा चिरून घेत आहे बारीक. होय का? आणि हा कांदा आज मला सुट्टी दिली स्वयंपाकाला. रोज मला डब्बा देते ना उठून पटकन, म्हणून मी आज हिच्यासाठी मी स्पेशल मला खायला दिलेली मी मिसळ पाव परत आणलेली आहे. आणि मी बनवलेली नव्हती मिसळ पाव. आज मी मेथीची भाजी बनवलेली होती तुमच्यासाठी आणि अनवसाठी बनवलेली होती गोबी. तुम्ही आणलात ना माझ्यासाठी? हो, मग मला माझ्या सरांनी दिलं होतं खायला. मी म्हणलो मला आवडत नाही, मी घरी घेऊन जातो. बघा म्हणले आज लवडे आहे का म्हणले. मग लवडे त्याला काय लवडे लवडे कसं बोल लव, मग नीट शब्द वापरा ना. समोरल्या माणसाला कसं वाटतं? सांग तिला जरा. असं नाही बोलायचं, जरा स्पष्ट भाषेत बोलायचं. कसं मराठी लँग्वेज एकतर खूप हे वाटतं ना, म्हणून प्रेमाचा दिवस. गप बसानो, जरा शांत बस तू. लव डे म्हणजे दिवस. काय पूर्ण लवडे चालेल का? गप्प बस रे तू, काय बोलू नको, शांत बस. बाबू सार संसार. किती वेळापासून चाललाय साहेब कांदा कापणं? आम्हाला नाही नाव ठेवताना पटकन कर पटकन कर. मग आता तुम्ही पण करा ना पटकन. बाईचं बाई पण हे स्वयंपाकात असतं. हो का? ज्या पुरुषांना स्वयंपाकाची सवय असते ते रोज करू शकतात. का तुम्हाला नाहीये? मी सगळं सोडलंय. हो का? आता धरायचा विचार नाही. हो का? बरं बरं, ठीक आहे. कसं गुबू गुबू वाजतय. गाणं पण छान आहे गुबू गुबू सोबतच. 2 अंडे टाकायला. अनवचं काय चाललंय बघा का मध्ये मध्ये. काय चाललंय अनव? मी टाकत आहे जरा थोडा. तेल टाकत आहे का? आमलेट आहे का चटणी आहे अंड्याची? अंड्याची भुर्जी आहे. एक गाणं म्हणा आता कुठलं तरी छानपैकी. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भुर्जी भाकर. मॅगी मसाला. हो, हा थोडासा मॅगी मसाला घालतोय. एक नंबरचा टेस्ट होतोय त्यामुळे. कसलं भारी केलं. तो छान दिसायलाय. पहिल्यांदाच बनवताय ना? हो, हळदीची काय गरज नाहीये. हळद अंड्यामध्ये काय टाकत नसतात. खूप छान झाले. टेस्ट बी करून बघितलं. येस, झाले रेडी. हे पहा भुर्जी तयार केलेला आहे. आणि आता अनवला सर्व करतोय. तर अजून बेटर झाला. चाट मसाला ना? खायचं तर दाबून. मस्त झालंय ना? बघा त्याच्या डॅडीने आज त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे अंडा भुर्जी. आणि अनवचं चाललंय